नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांद्याचे भाव तेजीचे आयुष्य किती राहणार, कांद्याचे भाव किती दिवस तेजीत राहणार त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत आवश्यक आहे। शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि कांद्याचे भाव वाढणार, कशामुळे वाढले, किती वाढले आणि कधीपर्यंत भाव टिकून राहण्याची शक्यता किती, कांद्यातील तेजीचे आयुष्य किती राहणार या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। कांदा व्यापारी, कांदा निर्यातदार या संदर्भात काय म्हणतात सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। थोडी शेवटपर्यंत बघा। आजचे महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। तर चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करू शकता। कांद्यातील तेजीचे आयुष्य किती राहणार, कांदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यावेळी, कारण कांदा दरवाढीचे या ठिकाणी उत्पादन घटल्याने दर सरासरीपेक्षा काहीशी अधिक दिसत आहे। सध्या बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे, त्यामुळे पुढच्या काळात कांद्याची टंचाई वाढून दरात मोठी तेजी येईल असे आराखडे बांधले जात आहे। वरकरणी या मांडणीतील आधार दिसत असला तरी सरकारने धोरण आणि शेतकरी व्यापाऱ्यांची विक्री तसेच खरीपातील उत्पादन या घटकावर बरेचसे काही अवलंबून आहे। पण यंदाचा हंगाम सरासरी भाव चांगला देऊन जाईल असे वाटते आहे। बाजारातील आकड्यावरून दिसते की गेल्या 4-5 वर्षातील सरासरी तुलनेत यंदाच्या रब्बीत भाव अधिक होता। याचा अर्थ असा आहे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेने परवडला किंवा या भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे होता असे नाही, पण सुरुवातीपासून काळात बाजारात लेट खरीप आणि रब्बीची आवक होते, त्यामुळे आवक वाढून भाव पडतात। यंदाही सुरुवातीचे 1-2 महिने हे पाहायला मिळाले। त्यातच सरकारने निर्यात बंदी लावली होती, त्यामुळे भाव कमी झाले होते, पण सरासरीची भाव पातळी वरची दिसली। अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला। आधी निर्यात बंदी आणि आता निर्यातवर बंधने असूनही बाजारात कमी आवकीमुळे सरासरी भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक दिसतो आहे। सध्या या ठिकाणी कांदा बाजारात सरकारचे लक्ष ठेवून आहे, तसेच बहुतांशी कांदा शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडे या ठिकाणी गेला असे व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत। शेतकऱ्यांकडील चाळीतील कांदा सरासरीपेक्षा किमान 30% कमी झाल्याने शेतकऱ्यांनी सांगितले आहे, त्यामुळे जून संपला तरी बहुतांशी भागात सरासरी तापमान अधिक आहे। असेच प्रतिकूल वातावरण कायम राहिले तर चाळीतील कांदा खराब होऊ शकतो असेही शेतकऱ्यांनी म्हटले।